मी डॉक्टर धीरज सपकाळ आपलं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर डॉक्टर धीरज वेलनेस. तर आज आपण चर्चा करणार आहे ब्लॅक कॉफी बद्दल. वर्षानुवर्ष लोक चहा कॉफी पितात. खूप वर्षापासून ची ही परंपरा आहे. लोकांची सकाळ ही चहा आणि कॉफीशिवाय होत नाही. चार मित्र आले, जवळ बसले, चहा, कॉफी ह्या गोष्टी गप्पा गोष्टी होत राहतात. पण हे जे ड्रिंक आहे ना, आपण खूप वेळा त्यांना म्हणतो की बाबा चहा पिणारा, कॉफी पिणारा खराब आहे किंवा खूप लोक अभिमानाने सांगतात की मी चहा पित नाही, कॉफी पित नाही. पण ऍक्च्युली असं काही नाही की ते पिल्याने तुम्हाला खूप काही त्रास होणार आहे किंवा ते दुष्परिणाम होणार आहेत. उलटं चहा आणि कॉफी जर योग्य प्रमाणात घेतलं ते बेनिफिशियलच आहे. आज आपण जे बोलणार आहे ना ते ब्लॅक कॉफी बद्दल बोलणार आहे की ज्याच्यामध्ये शुगर पण नाहीये, क्रीम पण नाही, दूध पण नाही. ज्याच्यामुळे त्या कॉफीमध्ये 0 कॅलरी असणार आहे, शुगर 0 असणार आहे आणि फॅट पण 0 असणार आहे. तर आपण ब्लॅक कॉफीचे आपल्या शरीरावर काय काय चांगले परिणाम होतात यावर आज डिस्कस करणार आहे. सर्वात प्रथम व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी असं म्हणणार आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण का कॉफी घेण्याची पद्धत कोणत्या वेळी घ्यावी आणि कोणी कॉफी घेऊ नये हे पण मी सांगणार आहे, पण व्हिडिओच्या शेवटी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर कॉफी ही प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंटने भरभरून असते. ते अँटीऑक्सिडंट हे असे घटक असतात की ज्याने आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असेल, म्हणजे काही फ्री रॅडिकल असतात की जे सेल्सला, टिश्यूजला, ऑर्गन्सला डॅमेज करतात, तर त्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्या विरुद्ध लढतात. तर ह्या कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, अँटी इन्फ्लॅमेटरी फॅक्टर असतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर क्लोरोजेनिक ऍसिड, कॅफिक ऍसिड, फ्लेवोनॉइड्स, पॉलिफिनॉल सारखे अँटीऑक्सिडंट घटक खूप प्रमाणात असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन B2, B3 आणि B5, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज हे घटक आढळतात की त्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर आणि म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली राहते. ब्लॅक कॉफी ही वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट पेय आहे. ब्लॅक कॉफीमध्ये एकतर 0 कॅलरी असतात, शुगर नसते, फॅट नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरी ज्या दुधाच्या कॉफीमधून जाते ती जात नाही. त्यामुळे ही साखर नसलेली ब्लॅक कॉफी जर तुम्ही वारंवार घेत असाल तर नक्कीच तुमच्या शरीरातील फॅट बर्न होतं, कारण फॅटी ऑक्सिडेंटची प्रोसेस फास्ट होते. त्यामुळे शरीरातील चरबी ही लवकरात लवकर विरघळून जाते. म्हणून वेट कमी करणाऱ्या लोकांनी 3 ते 4 कप डेली कॉफीचं सेवन केलं पाहिजे. तर अजून अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे लिव्हरचं हेल्थ चांगली राहते कॉफीमुळे. का राहते? कारण का लिव्हर हा एक इतका महत्त्वाचा अवयव आहे आपल्या शरीरामध्ये की ते सगळं बॉडीतलं टॉक्झिन्स असेल, मेटाबॉलिझम असेल, ह्या सगळ्या डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस असेल की जे लिव्हरमधून चांगल्या पद्धतीने पार होते. पण सध्याचं हॅबिट आहे, जे फूड हॅबिट किंवा राहणीमान आहे, खायच्या-प्यायच्या सवयी विचित्र आहेत, त्यामुळे लिव्हरवर हा भार येतो. डायबिटीजचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर ब्लॅक कॉफीमुळे तुमच्या लिव्हर कॅन्सरचा धोका टळतो. ज्यांचं अल्कोहोल प्रमाण खूप आहे किंवा आजकाल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजेसचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर लिव्हर सिरोसिस आजकाल कॉमन होत चाललेलं आहे. यंग जनरेशनमध्ये, ओल्ड जनरेशनमध्ये पण कॉमन होत चाललेलं आहे. तर हे सगळे रिस्क फॅक्टर जे आहेत ना, ते ब्लॅक कॉफीमुळे कमी होऊन जातात. तर लिव्हर सिरोसिसचा धोका हा 80% कमी होतो आणि लिव्हर कॅन्सरचा धोका हा 40% कमी होतो. काही लोक हे डिप्रेशनमध्ये असतात किंवा अँझायटीमध्ये असतात, तर त्या अशा लोकांमध्ये सुद्धा मूड आणि एन्झायटी कमी करण्यासाठी कॉफी खूप हेल्प करते. जसं तुम्ही कॉफीचं सेवन करायला लागाल तसं तुमचा मूड हा एलिव्हेट राहतो. तुमची काम करण्याची ताकद वाढते, तुमचा फोकस वाढतो, स्मरणशक्ती वाढते. कारण का शरीरामध्ये चांगले हार्मोन, जे हॅपी हार्मोन म्हणतो आपण, डोपामाइन असेल, सेरोटोनिन असेल, ह्यांचं योग्य ते प्रमाण राहतं. तुमचं हृदय निरोगी राहण्यासाठी ब्लॅक कॉफी तुम्हाला खूप हेल्प करते. कारण का आपल्या शरीरामध्ये जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते खूप कमी करतं ब्लॅक कॉफीचं सेवन केल्यामुळे, आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL म्हणतो आपण, ते पण इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे तुमचं जे हार्टचं फंक्शन आहे ते योग्य रीतीने काम करतं आणि भविष्यातील तुमच्या हार्ट डिसीजेसची जी रिस्क आहे ती पण 20% कमी होते. तर ज्या लोकांना डायजेशनचा प्रॉब्लेम असतो, ज्यांचं डायजेशन प्रॉपरली होत नाही, जेवल्यानंतर पचन व्यवस्थित होत नाही, सारखे कंप्लेंट करत राहतात, तर त्यांच्यासाठी पण कॉफी खूप हेल्पफुल आहे. कारण का कॉफी पिल्यानंतर तुमच्या पोटातली ऍसिडिटी योग्य प्रमाणात राहते, प्लस बॉवेल मुवमेंट्स म्हणजे तुमच्या आतड्यांचे जी हालचाल असते ती पण फास्ट होते. अगेन कॉफीमध्ये तुम्हाला डिटॉक्सिफिकेशनच्या प्रॉपर्टीज आढळतात, कारण का डायुरेटिक्स म्हणून चांगलं काम करते कॉफी. त्यामुळे तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स वगैरे बाहेर पडतात. त्याचबरोबर आतड्यांमध्ये जे गट फ्लोरा आहे, जो चांगले बॅक्टेरिया असतात, त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे कॉफी. अगेन डायबिटीजची रिस्क पण कॉफीमुळे खूप प्रमाणात कमी होते, कारण का टाईप 2 डायबिटीज जो असतो, ज्यामध्ये आपल्या इन्शुलिन रेजिस्टन्सी बॉडीमध्ये तयार झालेली असते, आणि कॉफी काय करते तर तुमच्या सेल्सचा जे इन्शुलिन रेजिस्टंट आहे तो पूर्ण कमी करून टाकते. ब्लडमध्ये जे शुगर आहे त्याचं प्रमाण नियमित राहतं, म्हणून टाईप 2 डायबिटीजची रिस्क पण कमी होते. जे लोक रेग्युलरली जिमला जातात, एक्सरसाइज करतात, त्यांच्यासाठी तर कॉफी हे
फ्युएल आहे. कारण का जेव्हा तुम्ही अर्धा ते 1 तास आधी कॉफी पिता, ब्लॅक कॉफी घेता, त्यावेळी तुमचं फॅट बर्निंग जास्त होतं बॉडीतलं आणि त्यामुळे तुम्हाला एक फ्युएल एनर्जी मिळते. एक्सरसाइज करायच्या आधी नक्कीच 60 टू 90 मिनिट्स तुम्ही कॉफी कन्झ्युम केली पाहिजे. या व्यतिरिक्त कॉफी हे अँटी एजिंग म्हणून काम करतं. त्याचबरोबर अल्झायमर डिसीज, पार्किन्सन डिसीज यांची रिस्क कमी करतं. मी सांगणार आहे की कॉफी ही तुम्ही किती प्रमाणात घेतली पाहिजे. दिवसातून 3 ते 4 कप ब्लॅक कॉफी पिणं योग्य आहे. सकाळी उठल्यानंतर मोस्टली 60 मिनिट्स तरी तुम्ही कॉफी कन्झ्युम करू नये. एक आयडियल टाइम आपण पकडतो की एक 10 नंतर कॉफीचा आयडियल टाइम आहे. कारण का सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा बॉडीमध्ये कॉर्टिसॉल लेवल जास्त असते. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर त्या कॉर्टिसॉलमुळे त्या ब्लॅक कॉफीचा इफेक्ट एवढा येत नाही. उपाशीपोटी कॉफी घेतल्याने तुमचं नॉशिया, मळमळ वगैरे वाढू शकते, ॲसिडिटी वाढू शकतं. ज्यांना कॉफी घेतल्याने ॲसिडिटी होते, नॉशिया होतं, तर त्यांनी ती कॉफीचं प्रमाण कमी करावं. 1 कप घेत असेल तर अर्धा कपापासून चालू करावी. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवावं. झोपण्याआधी पण तुम्ही 6 तास आधी कॉफी कन्झ्युम करा. त्याच्यानंतर करू नका. कारण का कॉफीमुळे तुमची झोपमोड होऊ शकते. त्याचबरोबर अति कॉफी सेवन केल्यामुळे तुमचं नॉशिया, व्हॉमिटिंग, उलटीसारखं वाटणं, ॲसिडिटी वाढू शकते, झोप तुमची जाऊ शकते, तुम्हाला विकनेस जाणवू शकतो, तुमचे हार्टबीट वाढू शकतात. हे सगळे साइड इफेक्ट्स अति कन्झ्युम केल्यामुळे पण होऊ शकतात. त्यामुळे ब्लॅक कॉफी प्रमाणात घ्यावी, 3 ते 4 कप घ्यावी. ज्यांना सवय नाही त्यांनी 1 ते 2 कपपासून सुरुवात करावी. क्वांटिटी कमी ठेवावी सुरुवातीला. त्यानंतर ते प्रमाण हळूहळू वाढवावं. तर हे होते ब्लॅक कॉफीचे फायदे जे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, ज्याच्यावर रिसर्च प्रॉपरली केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. मी डॉक्टर धीरज. स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक यू.